हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर फेवरेट चॅनल. आजपासून आपल्या चॅनलवर आपण एक न्यू सिरीज स्टार्ट करतोय. यामध्ये आपला मेन फोकस असेल प्लेसमेंट प्रिपरेशन. तर प्लेसमेंट प्रिपरेशन किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये आपले खूप मिस्टेक्स होतात. तर या मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, यासाठी आपण ही प्लेसमेंट सिरीज स्टार्ट करतोय. यामध्ये आपण अशा लोकांना इन्व्हाइट करतोय, हे आपल्यापेक्षा बस थोडेसे मोठे आहेत, म्हणजे थोडेसे 1 ते 2 वर्षांनी मोठे असतील आणि हे लेटेस्ट अपडेटेड टूल्स वगैरे सगळे शिकलेले असतील आणि हे शिकून त्यांनी प्लेसमेंट घेतलेली आहे. तर हे आपल्याला गाईड करतील की प्लेसमेंट प्रिपरेशनसाठी काय इम्पॉर्टंट आहे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत. असे भरपूर सारे टॉपिक्स असतात. लाईक आपण त्याच्याकडे खूप जास्त फोकस करतो, भरपूर सारे पॉईंट्स असतात, बट ऍक्च्युअली कळतं यार हे प्लेसमेंटसाठी इम्पॉर्टंट नाहीयेच आहे. तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात. आता आपण नॉर्मली कोणी फर्स्ट इयरला असेल, सेकंड इयरला असेल, थर्ड इयरला, फोर्थ इयरला, प्रत्येकाच्या अकॉर्डिंगली आपण या दादाला विचारणार आहोत काय करायचंय. तर आपण चालू करूयात. आणि मी ह्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे क्वेश्चन कव्हर करणारच आहे, बट तरी आपल्याला असं वाटलं की एखादा क्वेश्चन मी मिस आउट केलाय, तर आपल्याला काय करायचंय, बेसिकली सिम्पल कमेंट सेक्शन मध्ये जायचंय, कमेंट करायची आहे आणि ते क्वेश्चन मी ट्राय करेन नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये कव्हर करण्याचा. आज आपल्यासोबत आहे यश बनकर. करंटली ही इज वर्किंग एज अ सॉफ्टवेअर इंजिनियर इन पीटीसी पुणे. तर आपण चालू करूया. यश, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. या थँक्स फॉर इन्व्हायटिंग फर्स्ट ऑफ ऑल. ओके, आपण मराठीतनं बोलतोय, ठीक आहे. हो. माझं नाव यश बनकर, जसं की तू मेन्शन केलं. मी डी वाय पाटील म्हणजे सेम कॉलेज अकोडी कॅम्पसमधून पासआउट झालो आहे. करंटली मी पी टी सी सॉफ्टवेअर्समध्ये बॅक एंड इंजिनियर म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर या रोलवर काम करतोय. आणि मला नियर अबाउट 1 इयर इंटर्नशिप प्लस 1.5 इयर्स फुल टाईम असा एक्सपिरियन्स आहे. आणि आय एम एक्सायटेड. या. ओके. आणि जसं आपलं बोलणं झालं होतं, तू म्हटला तुला थर्ड इयर मध्येच ही अपॉर्च्युनिटी मिळाली होती. येस. लाईक तुझा फर्स्ट इंटरव्ह्यू तो तू क्रॅक केला, म्हणजे हम्म. खरंच तुझं प्रिपरेशन काय लेवलचं असेल ऑफकोर्स. हा. तर तू कधीपासून प्रिपरेशन चालू केलं होतंस, म्हणजे ओके. फर्स्ट इयर, सेकंड इयर असं? ओके. मी माझं प्रिपरेशन सेकंड इयरच्या स्टार्टिंगपासून चालू केलं होतं. फर्स्ट इयरला मी थोडंसं यूट्यूब एक्सप्लोर केलं होतं तुझ्यासारखं सेम. हां. सेकंड इयरपासून मला क्लिअर झालं होतं की मला प्लेसमेंटकडेच फोकस करायचं आहे. त्याच्यामुळे मी फर्स्ट इयरपासूनच फोकस करायला सुरुवात केलं होतं. आणि मी कारण की आय थिंक आमच्या कॉलेजची पहिली किंवा दुसरीच कंपनी असेल त्यात सिलेक्ट झालो. त्याचं रिझन काय आहे की आमच्या टाईमला बऱ्याचशा अनसर्टन्टी होत्या. म्हणजे माहीत नव्हतं किती कंपन्या व्हिजिट करतील. फर्स्ट टाईम रिसेशनचं हे चालू होतं. त्याच्यामुळं मी टार्गेट केलं की फर्स्ट कंपनी चांगली आहे आणि माझं प्रिपरेशन पण झालं होतं. ह्याच्या आधी मी 2-3 सेकंड इयरपासूनच अप्लाय करायला चालू केलं होतं. तर माझं झालं पहिल्या कंपनीमध्ये. राईट. तर तू प्लेसमेंटचं प्रिपरेशन चालू केलंस, तर तू हं. काय, म्हणजे आता भरपूर सारे लोक कन्फ्युज आहेत. एआय येस, शिकायचं, एम एल शिकायचं, की येस. वेब डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा नक्की. जावा, मनस्टॅक, डीएसए. तर हं, तू हं. काय सांगशील, काय शिकलं पाहिजे? ओके. तू आता काय केलं होतंस? अ, ह्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो. रिसेंटली आमच्या कंपनीमध्ये इंटर्नशिपचे इंटरव्ह्यू झाले आणि माझ्या सीनियरनी मला विचारलं, की "अरे, हे आजकालची मुलं फंडामेंटलकडे लक्ष नाहीत का देत?" त्यांना मी जावाच्या क्वेश्चन, ओप्सचे क्वेश्चन विचारले, पण त्यातल्या कोणालाच जमले नाही. शेवट एक मुलगा जमला, त्याला आम्ही घेऊन टाकलं. तर असं झालंय, की अ, मुलं फक्त एआय, एआय, एआय करतायत आणि त्यांना राईट. फंडामेंटल जमत नाहीये. मग ते राईट. फंडामेंटलकडे आपलं फोकस राहिलं पाहिजे. आणि तेच महत्वाचं आहे. आणि राहिला विषय की आता एआय करायचं की नाही करायचं? राईट. 100% करा. पण पहिलं फंडामेंटलकडे फोकस करा. फंडामेंटलमध्ये ज्या गोष्टी असतात जसं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, डी-एस-ए जास्त डेप्थमध्ये नाही केलं तरी चालेल. ओके. 10,00,000पर्यंत कंपन्या जास्त डेप्थमध्ये नाही विचारत. इव्हन माझ्या ज्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झाले त्यांनी मला एकदम बेसिक ईझी लेव्हलचा बिगिनर लेव्हलचा क्वेशन दिला होता. ईझीपेक्षा कमी लेव्हलचा. पण त्यांनी मला थोडेसे ट्विक क्वेशन विचारले होते. तर मोस्टली फंडामेंटलकडे फोकस करा आणि जेव्हा तुमचे फंडामेंटल्स कव्हर होतील तेव्हा तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही ॲड ऑन गोष्ट ॲड करा. या हेच सांगेल मी. ओके. तर तू बोलला डीएसए म्हणजे आहे, रिक्वायर्ड आहे. हं. तर सध्या डीएसएचा काय झालाय प्रॉब्लेम? तू आपलं बोलणं झालं होतं, तू म्हटलं कन्सिस्टन्सी मेंटेन करणं येस. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप तर जास्त. ते एक आहेच आणि बोलतात शीट्स फॉलो करा. लाइक हं, आपण बघतो 200 क्वेश्चन झाले, की तुम्ही हा Google क्रॅक केलं. बट हं. इट्स नॉट लाइक दॅट. ओके. तर काय म्हणणं आहे तुझं डीएसए म्हणजे कसं प्रिपेअर केलं पाहिजे? डीएसए जर हं, एखाद्याला चालू करायचं आता, तर त्यांनी हं. काय फ्लो फॉलो केला पाहिजे? मी फॉलो केलेलं ते सांगतो आणि तो हो. इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी ट्राय आउट केल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी चुकलेल्या आहेत माझ्या. मी स्टेप बाय स्टेप सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल
डायरेक्ट लीड कोडवर जाऊ नका. बेसिक तुमच्या टर्मिनलवर म्हणण्यापेक्षा तुमच्या एडिटरवर कोड करा. बेसिक प्रोग्राम, फिबोनाची नंबर झाले, हे एक प्रोग्राम आणि सिंटॅक्सला फॅमिलिअर व्हा. ही पहिली स्टेप असेल. कुठल्याच प्लॅटफॉर्मवर नाही जायचं. मग तुम्हाला थोडंसं जमायला लागल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स जमला, की तुम्हाला बेसिक लूप जमतोय, तुम्हाला इफ एल्स जमतायत. त्याच्यानंतर तुम्ही विचार करा हॅकर रँकवर जाण्याचा. बेसिक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ईझी लेव्हलचे क्वेश्चन भेटतील. मग तिथं तुम्हाला थोडंसं कळेल, की टाईम लिमिट एक्सिडेड काय असतं, मेमरी लिमिट एक्सिडेड काय असतं. क्वेश्चन कसा म्हणजे आपण टर्मिनलमध्ये किंवा आपल्या एडिटरमध्ये आपण स्क्रॅचपासून कोड लिहितो. पण तसं तिथं लिहायची गरज लागत नाही. आपल्याला फंक्शनमध्ये ह्या गोष्टी कळल्यानंतर मग तुम्ही हॅकर रँक आणि मग लीड कोडकडे जावा. जर तुम्ही डायरेक्ट लीड कोडकडे गेला, तर तुम्हाला ते म्हणजे स्टार्टिंगला मला माहित नाही ग्रास्पिंग पॉवरवर पण डिपेंड करतं. काही लोकांना वर्क करेल, पण मेजॉरिटी लोकांना नाही वर्क करत. माझे मित्र होते त्यांच्यासोबत डिस्कस करून आणि माझ्यासोबत पण सेम झालं. त्यामुळे मी सांगेल, की पहिल्यांदा बेसिक लेव्हलचे फंडामेंटल्स क्लिअर करा. आणि त्यासाठी मी बेसिक लेव्हलचा एक Udemyचा कोर्स आहे अब्दुल बारीचा. अब्दुल ओके. बारी डी-एस-ए तो फॉलो केला होता. तिथून माझं फंडामेंटल झालं. तुम्हाला YouTubeवर खूप सारे भेटून जातील. पैसे वेस्ट करण्याची पण गरज नाहीये. राईट. त्याच्यानंतर तुमचं जेव्हा फंडामेंटल्स होतील तेव्हा प्रॉपरली लीड कोडवर स्विच व्हायचं. जसं की मी केलं. जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग करायची असेल, तर त्यासाठी वेगळा पाथ राहील. पण मी फॉलो नव्हतं केलं. त्याच्यामुळे मी जास्त सांगत नाही त्याविषयी. मी मोस्टली प्लेसमेंट रिलेटेड सांगतोय. तर मग मी लीड कोडवर फोकस करायला सुरुवात केली. मग मी स्टार्टिंगला माझं पण असंच व्हायचं. मी थोडे दिवस करायचो. मग नंतर कन्सिस्टन्सी मिस व्हायची. मग मी काय केलं, लीड कोडचं एक डेली स्ट्रिक नावाची गोष्ट असते. ते सॉल्व्ह करायला सुरुवात केलं. आता ह्याच्यात मला सगळ्यात मोठा इश्यू काय झाला, की मी जेव्हा क्वेश्चन सबमिट करतोय, त्यावेळेस काही-काही वेळेस डेली क्वेश्चन खूप हार्ड लेव्हलचे येतात. कधी ईझी लेव्हलचे येतात. ईझी लेव्हलचे मी सॉल्व्ह करायचो. पण हार्ड लेव्हलच्या क्वेश्चनसाठी मला हे व्हायचे. फॉर एक्झाम्पल माझा ग्राफ टॉपिक स्टार्टिंगला कव्हर नव्हता. तर जर मी राईट. ग्राफचे क्वेश्चन मला आले, तर त्या दिवशी माझं स्किप व्हायचं. मग त्यावेळेस मी काय करायचो, तिथे एक लिस्टचा बुकमार्कचा ऑप्शन असतो लीड राईट. कोडमध्येच. तर तिथं बुकमार्क करून टू डूमध्ये टाकून द्यायचं. ग्राफच्या टू डूमध्ये टाकून द्यायचं. जेव्हा मी तो कव्हर करेल, तेव्हा मी रिव्हिजिट करेल आणि त्या दिवशीचा क्वेश्चन मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचो. कारण की त्यामागे रिझन आहे, तो टॉपिक माझा कव्हर नव्हता झाला. नंतर माझं 3-4 महिन्यानंतर आणि ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे असं नाही की लगेच सॉल्व्ह होतं. तर त्यासाठी सिंपल रूल फॉलो करायचा. 1 तासाच्या वर कोणत्या क्वेशनला द्यायचं नाही. 1 तासाच्या वर गेला, की त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शनच म्हणेल त्यापेक्षा तुम्ही डिस्कस सेशनमध्ये तुम्ही जाऊन त्याचं सोल्युशन चेक करू शकता किंवा YouTube व्हिडिओ फॉलो करू शकता. ह्यासाठी अजून एक गोष्ट आहे, ट्युटोरियल एक फिक्स ठेवा. जसं की मी आर्यन मित्तल आमच्या टाईमला कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकायचा. तसेच भरपूर सारे यूट्यूबर आहेत, जे की कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करतात आणि एकदम बेसिकपासून एक्सप्लेन करतात. मग काय करायचं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाही झाला, तर त्याचं ट्युटोरियल पाहायचंय. असं तुम्हाला 3-4 महिने करायचे. नंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला तर सुरू होतील. तर कन्सिस्टंट होण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पीअर ग्रुप चांगला असला पाहिजे. राईट. आम्ही बरेचसे लोकं सोबत सॉल्व्ह करायचो. त्याच्यामुळे कन्सिस्टंट दुसरा करतोय आणि मी नाही करत ह्याच्यामुळे थोडंसं पीअर प्रेशरने होऊन जायचं. तर हे एक बेस्ट राहील आणि डेली क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ह्या 2 गोष्टी केल्या ना कन्सिस्टन्सीचा काही प्रॉब्लेम नाही येणार आणि मोस्टली डेली क्वेश्चननीच कन्सिस्टंट राहतं. जर मी ट्राय केलेत मल्टिपल गोष्टी आणि नंतर मग तुम्हाला शीट बघायची असतील तर शीट बघा. असं मी राईट. सांगेन आणि शीट इम्पोर्टंट आहेत. का इम्पोर्टंट आहेत? तर स्ट्रायव्हरच्या शीटमध्ये सगळे मी फॉलो केली होती ती. त्याच्यामध्ये सगळे इंटरव्ह्यूचे क्वेशन्स ॲज इट इज फॉलो होतात. जसं की मी 1-2 मोठ्या कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू दिले, तर त्याच्यामध्ये मला ॲज इट इज स्ट्रायव्हरचे क्वेशन दिले होते. मग त्याच्यामुळं ओके. ते इम्पोर्टंट आहे. म्हणजे आपण कोणते रिसोर्स फॉलो करतो हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हां, इम्पोर्टंट आहे. जर तुम्हाला जर टॉप नॉच, टॉप 1% मध्ये जायचंय, तर तुम्हाला वेगळे रिसोर्सेस फॉलो करायचे. पण तुमचा गोल मोस्टली हा असेल, इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, तर ह्यासाठी ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता. राईट. हं, आणि एक ऑलमोस्ट जर एखाद्याने स्ट्रायव्हरची शीट कंप्लीट फॉलो केली, तर हं. ओके आपण म्हणू शकतो त्याचं कंप्लीट प्रिपरेशन झालेलं आहे असं हो, सध्या तरी. हो. आणि तरी तू एकदा सेकंड इयरला स्टार्ट केलं. सेकंड इयरला ऑलमोस्ट तुझे किती क्वेश्चन झाले होते सॉल्व्ह करून लीट कोड? थर्ड इयरला आल्यावर किती झाले अ, असे काही? मी सेकंड इयरला थोडंसं मी सेकंड इयरपासून चालू केलं होतं. तसं मी एडिटरमध्ये वगैरे सॉल्व्ह करायचो. तर तिथं भरपूर झाले होते. मी ट्रीपर्यंत सगळे कोड स्क्रॅचपासून एडिटरमध्ये सॉल्व्ह केले होते. अब्दुल बारीमध्ये जेवढे त्यांनी घेतले तेवढे सगळे ओके. एडिटरमध्ये सॉल्व्ह केले होते. तर सेकंड इयरमध्ये तेवढंच लीड कोड एवढं नव्हतं केलं. थर्ड इयरमध्ये प्रॉपर लीड कोड सॉल्व्ह करायला सुरुवात केलं. एका वर्षात एक क्वेशन डेली मी करायचो. 1 ते कधी-कधी 2 ईझी असेल तर कधी सॅटर्डे, संडे जास्त. तर असे मिळून माझे एका वर्षामध्ये 365 दिवसामध्ये 500च्या आसपास क्वेशन गेले होते. किंवा 450 एक्झॅक्ट मला नंबर नाही माहिती आता. एकदम मस्त. हां, हां. हां. तर तसं तुम्ही केलं तर बेनिफिट राहील. कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला 10,00,000 आणि 20,00,000च्या कंपन्यांना एवढं तुम्हाला हार्ड क्वेशन नाहीत विचारत ते. पण एक कसं आहे तुम्हाला जर टॉपची कंपनी क्रॅक करायची, तर तुमचं प्रिपरेशन त्या टॉपच्या कंपनीमध्ये क्वेशन विचारतात त्यापेक्षा थोडंसं हार्ड लेव्हल पाहिजे. म्हणजे तुम्ही ईझी लेव्हलच्या ज्या कंपनीचे क्वेशन आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकता. असं मग थोडेसे हार्ड मीडियम लेव्हलचे क्वेशन सॉल्व्ह केले तर तुम्ही हे 10,00,000च्या कंपन्यांचे क्वेशन इझिली सॉल्व्ह करू शकता. राइट.
एक्झॅक्टली. आपण DSA वर भरपूर सारं डिस्कशन केलं. आता आपलं एक मेन इम्पॉर्टंट रेझ्युमे आपला. तर रेझ्युमेमध्ये प्रोजेक्ट कसे टाकले पाहिजेत आणि तू कोणते टाकले होते? जेणेकरून रेझ्युमे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस पण वाढतील आणि ओव्हरऑल रेझ्युमेबद्दल पण सांग. ओके. सो रेझ्युमे शॉर्टलिस्टिंग एक कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. म्हणजे ते आपण कंट्रोल नाही करू शकत. कोणत्या कंपनीचे काय क्रायटेरिया असतील, कसं रिव्ह्यू केलं जाईल ते कंट्रोल करू शकत नाही. एक गोष्ट जी कंट्रोल करू शकतो, की मास ॲप्लाय करू शकतो आपण. जसं की 100 कंपन्यांनी ॲप्लाय केल्यानंतर 5-6 कंपन्यांचे रिप्लाय येतात. ह्या राईट. फ्रिक्वेन्सीने आपल्याला ॲप्लाय करायला लागेल. म्हणजे 500-600 कंपन्यांना, भरपूर साऱ्या कंपन्यांना ॲप्लाय करा. जरी 1 वर्ष एक्सपिरियन्स असेल तरी पण ॲप्लाय करा. आणि नंतर रिगार्डिंग रेझ्युमे तर अ, भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहेत रिझ्युमे हे करण्याचे. त्याच्यामध्ये आपलं एक्सपिरियन्स, बेसिक इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स असेल तो एक्सपिरियन्स ॲड करा किंवा माझा मी तुला रिझ्युमे पण शेअर करेल, तो तू अटॅच कर. त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये कीवर्ड्स असतात, जसं की काय इम्प्रूव्ह केलं, काय परफॉर्मन्समध्ये तुम्ही चेंजेस केले, ह्या गोष्टी ॲड ऑन करायच्या आणि अचिव्हमेंट सेक्शन ॲड करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठं पण, इंटरव्ह्यूमध्ये असो किंवा रेझ्युमेमध्ये असो, काहीतरी युनिकनेस असलं पाहिजे. ह्याला सगळ्यात व्हॅल्यू आहे. 1000 मुलांमध्ये तुम्ही कसं स्टँड आउट करता हे महत्वाचं आहे. मग ते काय युनिक असेल ते डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. आता माझ्या रिझ्युमेविषयी मी जर सांगितलं तर माझ्या Microsoft Engageच्या विषयी माहिती होती. त्यानंतर माझा एक चांगला प्रोजेक्ट होता. त्याच्यानंतर अचिव्हमेंट चांगले होते, जे मी हॅकेथॉन जिंकले, ते अशा गोष्टी होत्या. तर तुम्ही पण अशा गोष्टी ॲड ऑन करत जावा. मला माहिती आहे स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही स्टार्ट करसाल त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी, ह्या हॅकेथॉन्स, त्याच्यानंतर इंटर्नशिप, ह्या गोष्टी नसतील. पण तुम्हाला त्यातून पाथ काढता आलं पाहिजे. जसं की भरपूर साऱ्या व्हर्चुअल इंटर्नशिप भेटतात, त्याला अप्लाय करता आलं पाहिजे. मग स्टार्टिंगला तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला काहीतरी म्हणजे एक कोट आहे, फेक इट अंटिल यू मेक इट. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट बनत नाही तोपर्यंत ती फेक करायची असते आणि ही सगळी गोष्टीकडं, म्हणजे सगळ्या गोष्टीत हे अप्लाय होतं. मग त्याच्यामुळे तुम्हाला व्हर्चुअल इंटर्नशिप, आता आजकाल कंपन्यांना स्टार्टिंग पासूनच एक एक्सपिरियन्स लागतोय आणि फ्रेशरला कसा राईट. एक्सपिरियन्स भेटणार? मग त्यासाठी व्हर्चुअल इंटर्नशिप प्रोग्राम्स, क्लब्समध्ये तुम्ही टॉक्स दिले असतील त्या गोष्टी, ह्या गोष्टी ॲड ऑन करत जायचं. आणि रिझ्युमे मला तुम्ही जसं तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ भेटतील. पण एक गोष्ट विसरायची नाही, युनिकनेस काय? युनिक काय? हे क्वेश्चन प्रत्येक वेळेस स्वतःला विचारत राहायचं आणि चेंजेस करत राहायचे. राईट. आता आपलं जे बोलणं झालं तर तू बोलला तर कम्युनिकेशन स्किल्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप तर जास्त. कम्युनिकेशन स्किल्स, नेटवर्किंग नेटवर्किंग आणि ग्रोथ ह्या खूप इंटर रिलेटेड गोष्टी आहेत. राईट. हं. तर राइट. कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे? तर ओके. ह्याबद्दल मला ऐकायला आवडेल. कम्युनिकेशन हा माझा स्टार्टिंगपासूनचा एक इश्यू होता आणि मी फर्स्ट इयरला ते मला मला माहीत होतं, जर मला प्लेसमेंट घ्यायची तर मला कम्युनिकेशन सॉर्ट आउट करावं लागणार आहे. राईट. मग फर्स्ट गोष्ट मी काय केलं, की यूट्यूब चॅनल चालू केला. तिथं माझे थोडेफार व्हिडिओमध्ये मला कॉन्फिडन्स गेन झाला. त्यानंतर भरपूर सारे क्लब्स असतात कॉलेजमध्ये किंवा तुम्हाला Discordमध्ये भरपूर सारे, तुमच्या कॉलेजमध्ये क्लब्स वगैरे नसतील तर Discordमध्ये पण तुम्हाला भेटतील. भरपूर सारे ग्रुप्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून होस्ट बनू शकता किंवा हे मी ट्राय केलं. सुरुवातीला खूप साऱ्या ठिकाणी मी होस्ट बनण्याचा, मे बी मी स्टार्टिंगला खूप ठिकाणी चुकलं पण असेल. पण मी त्यासाठी काय, मला माहीत होतं, की जर मला शिकायचं तर मला चुका होणारच आहेत माझ्याकडून. तर त्याच्यामुळं मी काय केलं, की भरपूर साऱ्या ठिकाणी हे म्हणजे पार्टिसिपेट करायला चालू करून दिलं. ही एक गोष्ट झाली. सेकंड गोष्ट, मी पर्सनली मी एक क्लास लावला होता. मे बी तुम्हाला त्याची गरज नाहीये, कारण की मी सांगेल काय केलं पाहिजे. तर आम्ही एक क्लास लावला होता, मी आणि माझ्या मित्रांनी आम्ही सोबत लावला होता एक क्लास. आणि त्याच्यामध्ये आम्ही तो असा प्रॅक्टिकल टाइपचा क्लास होता. त्याच्यामध्ये मला स्टेजवर जाऊन बोलायचं होतं. तर त्याच्यामध्ये माझं कम्युनिकेशन खूप चांगलं इम्प्रूव्ह झालं. त्या क्लासचं नाव पण सांगेल मी तुम्हाला, नोबेल कम्युनिकेशन म्हणून चांगला क्लास आहे. थोडीशी फी थोडीशी जास्त आहे, पण चांगला क्लास आहे. जर कुणाला होत नसेल, ऑफलाईन पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी तो क्लास भारी आहे. सेकंड गोष्ट तुम्ही करू शकता, आता नवीन गोष्ट आली आहे, ती म्हणजे एआयचा यूज करून, जर तुम्ही ChatGPTचा किंवा Geminiचा ॲप ओपन केला, तर तिथे एक तुम्हाला टॉकचा ऑप्शन येतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला सांगायचं, इन्स्ट्रक्शन द्यायचं, की मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय आणि त्यासोबत कम्युनिकेट करायचं. ही सेकंड गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही जर हॉस्टेलला असाल, मित्रांसोबत राहत असाल किंवा फॅमिलीमध्ये तुमचे लहान भाऊ-बहीण असेल, तर त्यांच्यामध्ये एक रूल फॉलो करायचा, की रूमच्या आतमध्ये मी फक्त इंग्लिशमध्ये बोलणार. ह्या गोष्टी जर केल्या, तर मी लिटरली सांगतोय, माझं इंग्लिश एकदम झिरो होतं. तिथून मी आता एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलतोय. आत्ता आपण हा पॉडकास्ट बिकॉज आपण डिसाईड केलं, की आपण मराठीतनं बोलणार आहे. पण माझं इंग्लिश मराठी एवढंच चांगलं झालंय. तर हे करायचं. आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक काय करायची, की आता भरपूर साऱ्या आपल्या, मी एक सेपरेट Gmail अकाउंट क्रिएट केलं होतं. त्यात फक्त इंग्लिश कंटेंट बघायचो आणि दररोज झोपताना मी 1 तास इंग्लिशचे मूव्ही बघायचो. जर तुम्ही एक YouTube चॅनल आहे, काय नाव आहे त्याचं, लर्न इंग्लिश विथ टीव्ही सीरियल म्हणून, ते मी फॉलो केलं. टीव्ही सीरियल बरोबर तो काय करायचा, इंग्लिशमधनं एक व्हिडिओ लावायचा आणि त्याला एक्सप्लेन करत जायचा. मग त्याने तुम्हाला एक्सप्रेशन ह्या गोष्टी पण कळतात. राईट. तर असं खूप मी काय इम्पॉर्टंट करतो. सांगितलंस तू. हं. आणि मुळात
सगळ्यांना कळत असतं प्रॉब्लेम कम्युनिकेशन स्किलचा वगैरे आहे, येस. प्रिपेअर केलं पाहिजे. बट ती स्टेप घेणं खूप इम्पोर्टंट असतं, जे तू हो. घेतली हं. आणि तेच आणि आता एक आपण कंपनी स्पेसिफिक क्वेशन बघूयात. म्हणजे जर हो. एखादी एक कंपनी आहे तिला मला अप्लाय इथे ॲड ऑन करायची आहे. आता कसं आहे, की तुमचं टेक्निकल स्किल किती किती जरी चांगलं असेल ना, जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं नसेल, तर त्याचा काही यूज नाहीये. अशा आमच्या कॉलेजमध्ये भरपूर लोक आहेत, ज्यांचं टेक्निकल स्किल्स खूप चांगलं होतं. पण कम्युनिकेशन स्किल्समुळं त्याला साध्या कंपनीमध्ये काम करावं लागतंय. तर ते तुम्ही राईट, लक्षात ठेवा, की कम्युनिकेशन इज मोर इम्पोर्टंट दॅन एनिथिंग एल्स. राईट. ऑफकोर्स. तर आपण बघूयात आता कंपनी स्पेसिफिक क्वेशन्स लाइक जेव्हा एखादी कंपनी येते, नॉर्मली त्याची प्रोसेस काय असते? म्हणजे किती लाइक आता पी-टी-सीचं बघूयात हं, आपण. हं, पी-टी-सीमध्ये असे किती राउंड्स होतात? म्हणजे हं. पहिल्यांदा रिझ्यूमे शॉर्टलिस्टिंग किंवा राइट. ॲप्टिट्यूड काय होतं? सगळं कंप्लीट एकदा फ्लो हो, ऐकायला आवडेल. हो. आता बऱ्याचशा कंपन्यांचे राउंड सिमिलर असतात. जर तुम्ही फ्रेशर अप्लाय करत असेल तर एक्सपिरियन्ससाठी चेंज होतील ते. मोस्टली तुम्हाला पहिला राउंड टेक्निकल असेसमेंट असते, ज्याच्यामध्ये 1000 मुलं अप्लाय करतात. त्यातनं त्यांना 100 जण शॉर्टलिस्ट करायचे असतात किंवा कमी जण शॉर्टलिस्ट करायचे आहेत. त्यासाठी ते ऑनलाईन असेसमेंट ठेवतात. त्यात डी-एस-ए, एप्टिट्यूड जे आहे की कॉमन आहे की विचारतात ते आणि त्याच्यानंतर मग तिथं तुम्ही शॉर्टलिस्ट झाला. त्याच्या आधी पण 0th राउंड हा असतो रिझ्यूमे शॉर्टलिस्टिंग. ते ओके. पण काही आता कसं ऑन कॅम्पसला कसं असतं की थोडंसं लक मॅटर करतं. रिझ्यूमे तुमचा शॉर्टलिस्ट होईल, नाही होईल, हे आम्हाला पण कळलं नव्हतं आणि तुम्हाला पण कळणार नाही, की कुणाचा रिझ्यूमे कोणत्या बेसिसवर शॉर्टलिस्ट झालाय. तुमचा बेस्ट रिझ्यूमे असू द्या, एखाद्या कंपनीला ते रिजेक्ट करतात. आता ते कसं होतं, काय होतं त्याच्याविषयी लकचा पार्ट येतो. त्याच्यानंतर मग ऑनलाईन असेसमेंट होते तुमची. त्यानंतर इंटरव्ह्यू, टेक्निकल राउंड 1, टेक्निकल राउंड 2, 2 राउंड होतात जनरली. काही-काही कंपन्या 3 राउंडसाठी पण जातात. पहिल्या राउंडमध्ये मोस्टली डी-एस-ए क्वेशन, मोस्ट इम्पोर्टंट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जावा रिलेटेड क्वेशन जर ज्या कंपनी मध्ये जर जावा यूज होत असेल तर जावा रिलेटेड, पण मोस्टली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये फोकस होतो. मी स्टार्टिंगला जे एक्झाम्पल दिलं होतं, की मुलांना बेसिक फंडामेंटल येत नाही, तर त्यांनी मला सांगितलं होतं, की हे फक्त एआयचं बोलतायत, पण त्यांना ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे बेसिक फंडामेंटल ह्या गोष्टी पण जमत नाही. तर तुम्ही त्या गोष्टी नीट करायच्यात. जे फंडामेंटल्स आहेत ते कधीच कुठे जाणार नाहीत. त्यामुळे त्या गोष्टी फोकस करून व्यवस्थित करायच्यात. तर फंडामेंटलमध्ये 5 सब्जेक्ट असतात. मी प्रायोरिटी ऑर्डरने सांगतो. पहिल्यांदा ओके. डी-एस-ए त्याच्यामध्येच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येतो. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्यानंतर एस-क्यू-एल म्हणजे डी-बी-एम-एसचं एस-क्यू-एल इम्पोर्टंट आहे. नंतर ॲसिड ओके. प्रॉपर्टी त्या गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये, पण डी-बी-एम-एस इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे नंतर कॉम्प्युटर नेटवर्क्स आणि ओ-एस ऑपरेटिंग सिस्टम ह्या थोड्याशा कमी गोष्टी जे टॉपच्या कंपनी विचारतात, पण ते पण इम्पोर्टंट आहे. तर आणि आता नवीन गोष्ट ॲड झाली जन एआय ते पण तुम्ही शिकू शकता आणि तुम्हाला जर डेव्हलपमेंट चांगला येत असेल, तर जन एआय इज व्हेरी म्हणजे ईझी फॉर यू. त्याच्यामुळे ते फंडामेंटल्स कव्हर केल्यानंतर तुम्ही म्हणसाल, की ठीक आहे, मला डेव्हलपमेंट येतंय, तर जन एआय काही वेगळी गोष्ट नाहीये. पण त्याच्यामध्ये पण नवीन गोष्टी ॲड होत जातात. ते तुम्हाला कंटिन्युअसली लर्न करावे लागतील. तर ह्या इंटरव्ह्यू राउंडसाठी मोस्टली 3 ते 4 राउंड होतात आणि त्यानंतर एचआर राउंड होतो. तर ओके. हाच पॅटर्न असतो मोस्ट ऑफ द कंपनीजमध्ये. ओके. आता तू अकॅडमिक्स तुझी 4th इयरच्या स्टार्टिंगलाच इंटर्नशिप चालू झाली होती. हं, हं, तर तू सगळं हे अकॅडमिक्सचं प्रिपरेशन हं, आणि हे जे सगळं प्लेसमेंटचं प्रिपरेशन हं, सगळं बॅलन्स कसं काय केलंस? हं. आता हे आणि आहे ना एक मिनिट सी इम्पोर्टंट किती इम्पोर्टंट आहे हां. ह्याच्याबद्दल पण एकदा जरा सांग? ओके. सी-जी-पी-ए इम्पोर्टंट आहे. पण तोच एक फॅक्टर नाहीये ज्याने तुम्ही प्लेस होऊ शकता. जसं की मे बी एखाद्याचा 9.5 सी-जी-पी असेल, तर तरी पण तो अनप्लेस राहू शकतो. सी-जी-पी-ए इज इम्पोर्टंट मेंटेन ठेवा. 8 पॉइंटरच्या आसपास मेंटेन ठेवा. 8 पॉइंटर 7.5 असा मेंटेन ठेवला तरी चालेल. मी मोस्टली सांगेल की सेकंड इयर्स म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या मुलांनी स्टार्टिंगला फोकस करा. नंतर प्लेसमेंटच्या प्रिपरेशनमुळे थोडासा कमी जास्त होतो आणि नंतर एंडिंगला 4th इयरला सब्जेक्ट पण ईझी होऊन जातात. जसं की कॉम्प्युटर एआयचे वगैरे एंडिंगला एकदम ईझी सब्जेक्ट असतात. त्यावेळेस तो किल होतो म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. तर सी-जी-पी-ए मोस्टली आपण 8च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सी-जी-पी-ए हा एक फॅक्टर नाहीये. जर तुम्ही ऑफ कॅम्पस जात असाल तर बऱ्याचशा कंपन्या सी-जी-पी-ए पर्सेंटेज काहीच चेक करत नाही. पण ऑन कॅम्पससाठी सी-जी-पी-ए इम्पोर्टंट आहे. हे क्लिअर केलं मी. ओके. त्याच्यानंतर मग सी-जी-पी-ए नंतर आता नेक्स्ट क्वेशन काय होता? कॅन यू रिपीट? मग तेच मॅनेज कसं काय केलंस हां, कम्प्लिटली? ओके. आता माझं इंटर्नशिप आहे ना 3rd इयरच्या स्टार्टिंगपासूनच सॉरी 3rd इयरच्या एंडिंगपासून आणि 4th इयरच्या स्टार्टिंगपासून चालू झाली होती. तर ओके. पहिले जर तुमची युनिव्हर्सिटीमध्ये असेल, तर तुम्हाला भरपूर साऱ्या एक्झाम्स वगैरे ह्या गोष्टी राहतात. तर मी काय करायचो, की मोस्टली माझा मेन फोकस होता, की इंटर्नशिपमधनं फुल टाईम कन्व्हर्ट व्हायचं. त्यावेळेस मोस्ट फोकस तिकडेच होता, कारण माझ्याकडे प्लेसमेंट होते आणि थोडंफार मी माझं प्रिपरेशन इंटरव्ह्यूचं चालू असायचं. मला कुठं बाहेर राहून भेटलं तर मी ते पण करायचो. कारण की माझं मोस्ट सगळं प्रिपरेशन 3rd इयर, 2nd इयरमध्ये झालं होतं. त्याच्यामुळे मला एवढा इश्यू नाही आला त्याच्यामध्ये. पण मी काय करायचो, की असाइनमेंट वगैरे बिकॉज माझं कॉलेज ज्या कॉलेजमध्ये मी होतो, जे की टियर 3च कॉलेज आहे, पण तिथं जरा अटेंडन्सचा एवढा इश्यू नव्हता.
आम्ही राइट. 4th इयरला वगैरे असं जास्त पण आम्हाला बिकॉज आम्ही इंटर्नशिपमध्ये होतो त्यामुळे कॉलेजकडनं थोडंसं प्रेफरन्स भेटलं, थोडं फेवर्स भेटले, की ठीक आहे तुम्ही इंटर्नशिप करताय, मग थोडंसं आम्ही तुम्हाला रिलॅक्स करू. तर ते झालं आणि मग एक्झाम आली, की मी काय करायचो, एक्झाम आली, की मग पूर्ण सगळं डी बंद, सगळं बंद. फक्त एक्झाम. त्या टाईममध्ये दुसरं काहीच करायचं नाही. YouTubeवर व्हिडिओ बघणं असेल, मोस्ट ऑफ द गोष्टी शॉर्टमध्ये मित्रांना एकमेकांना कन्सेप्ट शिकवणं असेल, ह्या गोष्टी करून आम्ही क्लिअर करून टाकायचो. म्हणजे आम्ही 1-2 दिवस आधी प्रिपेअर करायचो आणि जे अवघड सब्जेक्ट असतात, जसं की टी झाला, हा असे भरपूर सारे सब्जेक्ट अवघड असतात. तर ते आम्ही पुढच्या मुलांकडनं समजून घ्यायचं, की कोणते सब्जेक्ट अवघड आहेत. कोणाचे जास्त कुठल्या सब्जेक्टमध्ये जास्त बॅकलॉग लागतायत, त्याला आम्ही भरपूर प्रेफरन्स द्यायचो. 15 दिवस आधीपासून प्रिपेअर करायचो. म्हणजे एक्झामच्या आधी 15 दिवस अभ्यास केला तरी पण होऊन जातं आरामशीर. आणि राहिला बऱ्याचशा लोकांना अटेंडन्सचा इश्यू असतो. तर आम्ही काय करायचो, की आता इंटर्नशिपला आम्हाला रिलॅक्सेशन भेटलं होतं, पण त्याच्या आधीच्या वर्षी आम्ही काय करायचो, सलग 4 दिवस, पहिले 4 दिवस कंटिन्यू कॉलेज करायचं आणि नंतरचे 3 दिवस प्रिपरेशनसाठी फ्रायडे, सॅटर्डे, संडे फक्त प्रिपेअर करायचं. पण पहिले 4 दिवस व्यवस्थित कॉलेजमध्ये म्हणजे अटेंडन्स मेंटेन करण्यासाठी पहिले 4 दिवस करायचे. नंतर मग सलग 3 दिवस प्रिपरेशनसाठी ठेवायचं, असं करायचं. आणि सुट्ट्या वगैरे असतील तर बेस्ट मग. ओके. आणि आता एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे आता फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, हं, तर आणि जे थर्ड इयरला आहेत, त्यांना हं. थोडक्यात म्हणजे काय ॲडवाइस देशील तू? किंवा ठीक आहे, ओके. फर्स्ट इयरवाल्यांनी हे करा, हं. सेकंड इयरवाल्यांनी, थर्ड इयरवाल्यांनी असं फर्स्ट इयरवाल्यांनी थोडंसं फर्स्ट इयर असं अवघड असतं. व्हरायटी ऑफ सब्जेक्ट असतात. त्याच्यामुळं ओके. भरपूर लोकांचे बॅक लागतात. त्याच्यामुळं ते इम्पोर्टंट आहे. ते बॅक लागल्यानंतर अननेसेसरी थोडंसं कॉन्फिडन्स कमी होतो. त्याच्यामुळे मी सांगेल, की फर्स्ट इयरला थोडंसं सब्जेक्टकडे फोकस करून द्या. त्याच्यानंतर सोबत तुम्हाला टाईम राहत असेल, तर थोडंसं तुम्ही कोडिंगचे फंडामेंटल चालू करून द्या. HTML, CSS खूप हार्डमध्ये नका जाऊ. जर स्टार्टिंगलाच तुम्ही डी करायला गेलात, तर तुमचा स्टार्टिंगलाच इंटरेस्ट निघून जाईल. थोडंसं अ, गोष्टी अशा करा, की ज्याने तुम्हाला इंटरेस्ट जनरेट होईल. आणि थोडंसं पण चालू केलं तर चालेल, पण मी रिकमेंड करेल, की HTML, CSS स्टार्ट करून त्याच्यामध्ये तुम्ही एखादं वेब पेज बनवा आणि ते तुम्ही LinkedInवर टाकायला सुरुवात करा. ज्याने काय होईल, तुमचं नेटवर्किंग पण होऊन जाईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि तुम्हाला इंटरेस्ट पण होईल. मग सेकंड इयरपासून तुम्ही फक्त कडे फोकस करायला सुरुवात करा आणि पार्ट टाईम थोडा टाईम जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट चालू करून द्या. आता फर्स्ट इयर सांगितलं, सेकंड इयरचं सांगितलं. सेकंड इयरमध्ये मोस्टली आपल्याला वर फोकस करायचंय. सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये तुम्हाला जसं तुमचं टार्गेट आहे, तुमचं टार्गेट जर टॉप नॉच असेल, टॉप नॉच कंपनी असेल, तर फक्त स्ट्राँग करायचं. फक्त ची चांगली गरज आहे आणि नंतर एंडिंगला जाऊन तुम्ही फंडामेंटल एस-क्यू-एल वगैरे ह्या एकदम ईझी गोष्टी आहेत, ज्या की तुम्ही एकदम 4th इयरला जाऊन शिकू शकता. एवढ्या ईझी गोष्टी आहेत. फक्त अशी गोष्ट आहे, जे की किती जरी केलं तरी कमीच राहते. आता मी राइट. जवळपास 800 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, तरी पण मला कधी-कधी कॉन्फिडन्स कोणत्या क्वेश्चनमध्ये नाही येत. एवढं अवघड आहे ते. तर त्याच्यामुळे अवघड नाही म्हणणार, एवढं चॅलेंजिंग आहे ते. तर हेच सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये आणि पार्ट टाईम असे वेगळे प्रोजेक्ट बनवा. जे तुम्ही प्रॉब्लेम फेस करताय ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि त्याने काय होईल, की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण सांगता येईल, की बाबा मी हा प्रॉब्लेम फेस केला आणि मी असं ह्याला सॉल्व्ह केलं. असं मी सांगेल आणि हे सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरमध्ये आणि पार्ट टाईम आपल्याला हे कम्युनिकेशनकडे पण फोकस ठेवायचं आहे. हे महत्वाचं आहे. कारण की ह्या गोष्टी केल्यानंतर मग बाकी काय करायची गरज नाही. हां, आत्ताच आपण म्हटलं नेटवर्किंग वगैरे आपण बोललो होतो. तर हां. LinkedIn पण एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. तर ते हं, किती इम्पोर्टंट आहे आणि आपण ते कसं यूज केलं पाहिजे याच्याबद्दल हं. थोडंसं सांगू शकशील? LinkedIn महत्त्वाचं आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला ऑन कॅम्पस सोबत ऑफ कॅम्पस जर अप्लाय करायचं असेल, तर तुमची प्रोफाईल LinkedIn थ्रू स्टँड आउट होऊ शकते. मी माझं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर मला खूप साऱ्या कंपन्यांचे म्हणजे एचआरचे रीच आउट आत्ता पण येतात आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी तर असं झालं, की एचआरनी डायरेक्ट रीच आउट केलं. म्हणजे मॅनेजरनी पहिल्यांदा माझी प्रोफाईल बघून माझं शॉर्टलिस्ट केलं आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू शेड्यूल केला. ना ऑनलाईन असेसमेंट, डायरेक्टली माझा इंटरव्ह्यू झाला. त्याच्यामुळं मी काय सांगेल, की ज्या पण गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करताय, डेव्हलप करताय, त्या तुम्ही LinkedInवर टाकून द्या. ज्याने की तुमची प्रोफाईल हळू-हळू चांगली होत जाईल. जे आपण अचीव्हमेंट्स असतील, सुरुवातीला लोकांना चांगल्या एचआरला किंवा कंपनीतल्या चांगल्या माणसांना तुम्ही कनेक्ट करा किंवा तुम्हाला एखादं चॅलेंज घेऊ शकता तुम्ही, की 30 डेज मी अ, एखादी गोष्ट शिकणार आणि ती गोष्ट मी इम्प्लिमेंट करून प्रत्येक दिवशी माझा अपडेट टाकणार. असं मी भरपूर वेळा चॅलेंजेस घेतले होते, की मी कंटिन्यू 30 दिवस क्वेशन सॉल्व्ह करणार. अशा भरपूर गोष्टी मी LinkedInवरनं केल्या, ज्याने तुम्हाला रीच पण भेटते आणि तुमचं कन्सिस्टन्सी पण राहते. याला लर्न इन पब्लिक म्हणतात. तर हे इम्पोर्टंट आहे, खूप जास्त इम्पोर्टंट आहे. ओके. आता नॉर्मली एक मोटिव्हेशन म्हणजे सगळ्यांसाठी आपली फॅमिली वगैरे हेच असतं. हं, कारण नॉर्मली आपण जेव्हा एक आपल्याकडे ऑफर लेटर येतं, ऑफकोर्स फॅमिलीसाठी ही खूप मोठी गोष्ट असते. हं, तर हं. तुझ्या फॅमिली मेंबर्सची काय रिएक्शन होती आणि कसं काय एकदा सांगू शकशील?
हां, माझी वन डे प्रोसेस होती. त्याच्यानंतर त्यांनी लगेच सांगून दिलं, की तुझं सिलेक्शन झालंय. मग मी घरी सांगितलं, दीदीला वगैरे फोन आले. ते खूप जास्त खुश झाले आणि खुश झाले म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे एवढ्या लवकर मुलाला जॉब लागणं म्हणजे ही एक प्राउड मोमेंट होती. माझ्यापेक्षा जास्त आत्ता पण माझे घरचे प्राउड करतात. जेवढं मला प्राउड नाहीये, तेवढं माझे घरचे खुश असतात आणि थोडंसं व्हॅल्यू पण वाढते तुमची. जेव्हा तुम्ही बारका असता त्यावेळेस ठीक आहे हे नसतात. तर तुम्ही बाहेर समाजात जाता त्यावेळेस तुमची व्हॅल्यू पण वाढते खूप जास्त आणि घरचे राइट. प्राउड करतात. आणि थोडंसं स्वतःला पण चांगलं वाटतं, की आपण कुठलीतरी चांगली गोष्ट केली आणि मला आधी जोपर्यंत म्हणजे जरी मी इंटर्नशिप पहिला महिना करत होतो, जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत वाटत नाही बाबा, की कोणी एवढं आपल्याला म्हणजे राइट. वाटत नव्हतं, की बाबा कोणी एवढं पैसे देऊ शकतं एवढं लवकर आणि नंतर मग कॉन्फिडन्स गेन होत जातं. पण येस, एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तो. स्वतःच्या पायावर उभा राहणं हा. राइट. आणि आता जस्ट एक लास्ट क्वेशन. हां. अशा कोणत्या गोष्टी आहेत अशा ज्या तुला बाकीच्यांपेक्षा म्हणजे पी-टी-सीचं जेव्हा शॉर्टलिस्टिंग झालं असं तुला हं. काय वाटतं असं कोणत्या गोष्टी आहेत बाकीच्यांपेक्षा तुला त्यांनी प्रिफर केलं? ओके. ओके. आता मी सांगतो, की इथं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी हा क्वेशन आन्सर करण्याच्या आधी. युनिकनेस. मी ह्याच्या आधी पण रिपीट केलं, की युनिकनेस इम्पोर्टंट आहे. तुम्हाला काहीतरी युनिक दाखवायला लागणार आहे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी युनिक असलं पाहिजे. आता ओके. मी माझा रिझ्यूमे थोडासा स्ट्राँग होता. कारण की मी स्टार्टिंगपासून Microsoft एंगेज केलं होतं. माझे चांगले प्रोजेक्ट होते ओके. आणि त्यानंतर आम्ही हॅकेथॉन जिंकलो होतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या माझ्या रिझ्यूममध्ये ते की स्टार्टिंगपासून युनिक होतं. आता अजून एक एक्झाम्पल झालं तर माझा एक मित्र आहे. तर तो प्रोजेक्ट करत होता. तर त्यावेळेस जेन एआय अशी काही कन्सेप्ट नव्हती. फर्स्ट टाईम Googleनी त्यांचे एपीआय रिलीज केले होते मॉडेलचे. मी त्याला ओके. सांगितलं, की तू त्यांनी Spotifyचा का मूव्ही Netflixचा कोणतातरी प्रोजेक्ट यूज केला होता. तर त्याला मी सांगितलं, की "जस्ट बाबा तू आता करतोयच आहे, तर तू ह्यांचा एपीआय इंटिग्रेट कर आणि सजेशन मला देऊन टाक." आणि त्यांनी ओके. केला त्यावेळेस त्याला काय वाटलं नाही, ठीक आहे चांगला प्रोजेक्ट झाला. आणि नंतर त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये गेला तो सांगायला लागला आणि जेव्हा त्यांनी हे सांगितलं, की मी हे रिकमेंडेशनचं इम्प्लिमेंट केले. तो म्हणला, की जेव्हा मी ती गोष्ट सांगितली, तो इंटरव्ह्यूवर त्यात एकदम खुश झाला आणि त्या गोष्टी विचारायला लागला अजून जास्त आणि त्याने आन्सर ओके. केलं आणि त्याचं सिलेक्शन झालं. तर असं होतं तुम्हाला काहीतरी युनिकनेस हा फॅक्टर महत्वाचा आहे. आता ओके. जसं की माझं प्रोफाइल स्ट्राँग होती. मी डी-एस-चे क्वेश्चन भरपूर सारे सॉल्व्ह केले होते. ओके. हॅकेथॉन जिंकली होती. भरपूर कॉन्ट्रिब्युशन चांगलं होतं. क्लबमध्ये चांगल्या पोझिशनला मी कॉन्ट्रिब्यूट करायचं ॲज अ स्पीकर म्हणून स्पीच दिले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की तो फॅक्टर राहिला असेल. आणि मोस्ट इम्पोर्टंट थ्रू आउट द प्रोसेस तुम्हाला हार्ड वर्क करायला लागणार आहे. त्याला ऑप्शन नाहीये. मे बी काही लोकांना असं प्लेसमेंट सीजनमध्ये वाटतं आपल्याला, की ह्याचं लकीली झालं. पण काही ना काहीतरी फॅक्टर असतो ज्याच्यावर ते सिलेक्ट होतात. ओके. अँड थँक यू यश. तुझा इतका व्हॅल्युएबल टाईम दिला आणि येस. नक्कीच भरपूर वेळा तुला अजून चॅनलवर बोलवणार आहेस कारण इतकं नक्की. नॉलेजेबल पर्सन. हं. तर वन्स अगेन थँक यू येस. अँड ऑल वेलकम. द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी आणि हॅपी दसरा. हॅपी